नमस्कार, मी सी आशिष वायकी. मला 14 वर्ष झाले सीए होऊन. मी प्रॉपर मूळचा बीड जिल्ह्याचा आहे. मी जेव्हा संभाजीनगरला आलो तेव्हा एका रेंटेड ऑफिस मध्ये चालू केलं होतं आणि संभाजीनगरची चांगलीच प्रगती झालेली आहे आणि त्याच्यामुळे आमची थोडी प्रगती झाल्यामुळे आम्ही एक नवीन ऑफिस घेतलंय आणि पुढे डीएमआयसी वगैरे लक्षात घेता मोठ्या ऑफिसची आणि कॉर्पोरेट ऑफिसची गरज आहे सध्या. संभाजीनगरमध्ये खूप जास्त रिक्वायरमेंट राहणार आहे, त्यामुळे आम्ही हे कॉर्पोरेट ऑफिस बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये माझ्यासोबत 3-4 माझे सहकारी आहेत जे माझ्यासोबत काम करतात. यापूर्वी माझं सुदगिरणी चौकामध्ये ऑफिस होतं. हा, आता मी स्वतःच्या प्रीमायसेस मध्ये ऑफिस बनवलंय. हे उद्घाटन म्हणजे संजय शिरसाट साहेब येणार होते, पण त्यांना अचानक बाहेरगावी झाल्यामुळे त्यांचे म्हणजे काही म्हणजे हे आले होते, पर्सनल सेक्रेटरी वगैरे, आणि राजू शिंदे सर पण आले होते. आणि प्लस आमचे जे सीए इन्स्टिट्यूट आहेत त्याचे चेअरमन आहेत, त्यांना आम्ही बोलवलं होतं स्पेशली, कारण की त्यांनाच बघून आम्ही सीए वगैरे झालेलो आहे. तर ते सिनियर सीए होते आमचे, त्यांना आम्ही बोलवलं होतं उद्घाटनासाठी. नाही, मी बीडला नाही, मी पहिल्यापासून संभाजीनगरलाच प्रॅक्टिस केली होती. हा हा, मी त्या तिथला मेंबर आहे. बाकी तिथे ऍक्च्युअल मध्ये बॉडी असते तिथे 7-8 जणांची, आणि ते ऍक्टिव्हिटी मध्ये पार्टिसिपेट करत असतो, सेमिनार वगैरे मध्ये. प्लस माझी स्वतःची एक क्रिकेट टीम आहे ज्याच्यामध्ये सीए लोकांची स्पर्धा होते, सीएपीएल म्हणून. त्याच्यामध्ये एक माझी स्वतःची क्रिकेट टीम आहे, रुद्रा रेंजर्स म्हणून. त्यानुसार मी त्यांच्यासोबत म्हणजे निगडीत झालेलो आहे. सामाजिक मध्ये मी ऍक्च्युअल मध्ये आता मारवाडी समाजाचा आहे. तर आमच्याकडे प्रभाग म्हणून कन्सेप्ट आहे संभाजीनगर मध्ये, सातारा देवळी प्रभागाचा मी सध्या प्रभाग प्रमुख आहे 2026 ते 2028 या कालावधीसाठी. मी प्रयत्न करतो, जर प्रत्येक कार्यक्रमाला जाईल तर ऑफिस तर बनवू शकलो नसतो, पण जेवढं होऊ शकतं, जे मला म्हणजे ज्याच्यामध्ये मला आवड आहे आणि ज्याच्यातून थोडं बहुत मी सोशल वर्क करू शकतो, ते सगळ्या प्रोग्राम मी अटेंड करण्याचा प्रयत्न करत असतो. सीए सर, मी तसं मूळचा अंबाजोगाईचा आहे. तर आता प्रवास प्रत्येकाचा तसं तर थोडा हार्डच असतो, पण माझाही थोडा तसंच होता, थोडापैकी हार्ड होता, कारण मी मराठी मीडियम मध्ये शिक्षण घेतलं होतं अगोदर, आणि त्याच्यानंतर मी संभाजीनगरला आलो आणि सीए केलं त्याच्या. तर माझे मोठे भाऊ सीए होते, चुलत भाऊ, त्यांना बघून आम्ही थोडा हे झालो, मोटिवेट झालो आणि सीए कडे आलो. माध्यमातून आपण लोकांना काय आव्हान करतो? माझं तर हे म्हणणं आहे की शिक्षण हे खूप जरुरी आहे, सगळ्यात जास्त. मी सीए आहे म्हणून नाही, आपल्या मुलांना पुढे शिकवणं खूप जरुरी आहे. भले त्यांनी व्यवसाय करू द्या किंवा कुठल्याही क्षेत्रात जाऊ द्या, पण त्यांना एक बेसिक लेवलचं जर एज्युकेशन दिलं तर ते उद्या समाजात कुठेही म्हणजे त्यांना प्रॉब्लेम येणार नाही, ते कुठल्याही स्तराला जाऊन व्यवस्थित काम करू शकते. सीए व्हायचं का निवडलं त्याचं कारण आहे की मला डॉक्टर व्हायचं नव्हतं. कारण की मी जेव्हा सीए ची परीक्षा देत होतो तेव्हा डॉक्टर लोकांना खूप महत्व होतं, आणि मला पेशंट बघणं किंवा तो त्रास सहन नाही व्हायचं बघणं. स्वतः मला इंजेक्शन घ्यायला अजूनही भीती वाटते. तर मला त्याचं नव्हतं म्हणून मी सीए मध्ये आलो. आणि दुसरं, व्यवसायाबद्दल पहिलेपासून मला खूप आवड होती की मला काही बिझनेस करायचा होता. बिझनेस याच्याबद्दल आवड असल्यामुळे माझं स्वतःच रुद्र इंडस्ट्रीज म्हणून एक युनिट आहे सध्या वाळूला, अॅल्युमिनियम इंगोटचा, आणि प्लस कन्स्ट्रक्शन मध्ये मी काम करतोय. तर व्यापाराची आवड असल्यामुळे मी सीए क्षेत्र निवडलं. या क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य आपल्या करू शकतो. सीए क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य करण्यासाठी क्षेत्राची गरजच नसते, मला असं वाटतं. सामाजिक कार्य करण्यासाठी तुमची इच्छा पाहिजे. जर इच्छा असेल तर आपण सामाजिक कार्य करू शकतो. आणि पण सीए मध्ये मला थोडासा फायदा हे आहे की जसं डॉक्टर लोकांना त्यांचे पेशंट सोडून जात येत नाही, तसं मला थोडं फ्लेक्झिबिलिटी भेटते की मी सगळ्यांना वेळ देऊ शकतो. त्याच्यामुळे मी सामाजिक क्षेत्रात काम करू शकतो थोडं. सर, टॅक्स भरण्यापासून दूर होत नाहीत लोक, ऍक्च्युअल मध्ये त्यांच्याकडे पूर्ण माहिती गेलेली नसते. म्हणजे आपल्याकडे व्हॉट्सअप हे आता इतके दिवस खूप चांगलं हे होतं की त्याच्यामुळे माहिती मिळत होती, पण आता तेच आता असं झालेलं व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया की त्याच्यावरती चुकीची माहिती लोकांपर्यंत जाते. तर जी फक्त माहिती किंवा व्यवस्थित कन्सल्टंटला भेटून तुम्ही माहिती घेतली तर कुठल्याच टॅक्स करून पळण्याची गरजच नाहीये. कारण की आपण टॅक्स म्हणजे
आपल्याला वाटतं की आपण टॅक्स भरत नाही, पण आपण अप्रत्यक्षरित्या टॅक्स भरलेलाच असतो कुठे ना कुठे. तुम्ही जाऊन खर्च करताय मार्केटमध्ये, कुठल्या दुकानातून काही वस्तू घेताय तर तुम्ही टॅक्स भरलेलाच आहे त्याच्याकडे. तुम्ही स्वतः टॅक्स भरत नाही, त्यांना पैसे देतात त्यातून टॅक्स जातोच आहे. त्याच्यामुळे पळण्याची काही गरजच नाही टॅक्स पासून तुम्हाला. फक्त माहिती व्यवस्थित घेतली, व्यवस्थित त्यांच्याकडे निवडला तर डेफिनेटली तुम्हाला फायदाच राहील आगे प्रत्येक गोष्टी. माझं पूर्ण नाव आहे आशिष अशोक कुमार माहिती. माझं हे बॉम्बे हाईट्स बिल्डिंग आहे, ऑफिस नंबर 602, 6th फ्लोअरला आहे. बॉम्बे हाईट्स, बीड बायपास रोड, रेणुका माता कमानीच्या अपोजिट, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.